नायकी जे फळलिया अक्षराची वार्ता, परिते वाचाची केली कल्पलता विवेकाची। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये, ज्ञानराज माऊलींच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। आवाज नीट करा, घुमतोय अजून थोडा। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानराज माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेला आहे। 10व्या अध्यायाचा आपला विषय सुरू आहे। 10व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंना वंदन केलेलं आहे। अनेक प्रकारचं गुरूंचं सामर्थ्य ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं। गुरूंचं सामर्थ्य आपण वर्णन करू शकत नाही असं म्हणून भगवान ज्ञानेश्वर महाराज थांबले, पण पुन्हा एकदा ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी बोलायला लागले की श्रीगुरूंच्या सामर्थ्यामुळे आमच्या जीवनात काय काय झालं हे सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैशी ब्रह्मविद्या रावो सकळ शास्त्रांचा विसवता ठावो, ते भगवद्गीता ओविया गावो ऐसे केले। श्रीगुरूंनी आमच्या जीवनामध्ये ब्रह्मविद्येचा राजा असलेली, सर्व शास्त्रांचं विश्रांती स्थान असलेली अशी असणारी भगवद्गीता आणि ती भगवद्गीता ओवीच्या माध्यमातून गाण्याची योग्यता आम्हाला प्राप्त करून दिली। त्यानंतर काय केलं ज्ञानोबाराय म्हणतात, तसं पाहायला गेलं तर हा भगवद्गीतेचा अर्थ असेल अक्षरांना फळं येणं आणि त्या अक्षरांना फळं आलेत अशी वार्ता बहुतेक बोलण्याच्या रानामध्ये सापडत नाही। लोक अनेक प्रकारचं बोलणं बोलतात। बोलण्याला रान का म्हटलं ते आपण चिंतन करून आलो। अनेक प्रकारचं बोलणं असतं, त्या बोलण्यामध्ये फळ येणारं बोलणं कोणतं आहे? फळ येणारं बोलणं जर कोणतं असेल तर ते म्हणजे फक्त भगवंताच्या संबंधी बोलणं आहे। वाचे बर्वे कवित्व, कवित्वे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शू जायचा। साच आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे। ज्ञानोबाराय म्हणतात, तसं पाहायला गेलं तर आतापर्यंत आम्ही खूप बोललो किंवा अनेक लोक खूप बोलतात, पण बहुतेक बोलणाऱ्यांच्या रानामध्ये अक्षराला फळ आलंय अशी वार्तासुद्धा ऐकायला मिळत नाही। परंतु ज्ञानोबाराय म्हणतात, गुरूंनी आमच्यावर कृपा केली आणि त्याचा परिणाम असा झाला की अशी आमची वाणी, आतापर्यंत बडबड करणारी वाणी, कुठलंही फळ तिला प्राप्त न झालेली वाणी, पण त्या वाणीला श्रीगुरूंनी काय केलं काय माहिती काय केलं? श्रीगुरूंनी वाणीला काय केलं या ओवीत सांगितलंय। अशा वाणीला श्रीगुरूंनी काय केलं? काय केलं? कल्पलता केलं बरं का। परिते वाचाची केली कल्पलता, त्या वाणीला कल्पलता केलं। आवाज थोडा कमी आहे, अजून थोडंसं जास्त पाहिजे। वाणीला कल्पलता केलं म्हणजे काय केलं? कशामुळे ज्ञानेश्वर महाराज या वाणीला कल्पलता असं म्हणतात? कल्पलता कशाला म्हणतात? कल्पतरू माहिती आहे, परंतु कल्पलता माहिती नाही।
कल्पतरू म्हणजे कल्पवृक्ष. जसा कल्पवृक्ष असतो तशी एक कल्पलता आहे, म्हणजे त्या कल्पतरूसारखीच ती आहे. कल्पतरू ज्याप्रमाणे त्या ठिकाणी आपण कल्पतरूच्या खाली गेल्यानंतर जशी आपण कल्पना करू त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळतं, तो कल्पतरू आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात आमच्या वाणीला श्रीगुरूंनी कल्पलता केलं. त्या कल्पतरूपेक्षा आमची वाणी श्रेष्ठ बनवली. कल्पतरू ज्याप्रमाणे आपलं मनोरथ पूर्ण करतो त्याप्रमाणे आमच्या मुखातून असे शब्द बाहेर निघाले की ते शब्द लोकांचं मनोरथ पूर्ण करायला लागले. आमच्या वाणीतून ज्ञानेश्वरी बाहेर पडली, आमच्या वाणीतून हरिपाठ बाहेर पडला. श्रीगुरूंच्या सामर्थ्यामुळे ही वाणी जी आहे ती कल्पलता झाली. ज्ञानेश्वरीचं वर्णन अनेक ठिकाणी कल्पलता असं म्हणून केलेलं आहे. ज्ञानेश्वरीचं वर्णन कल्पलता म्हणून आपल्याला केलेल्या ओव्या सांगाव्या लागतील की ज्ञानेश्वरीमध्ये सर्व मनोरथ आपोआप पूर्ण होतात. सर्व मनोरथ पूर्ण होतात याचा अर्थ काय? परमात्म्याची प्राप्ती होणं म्हणजेच सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण होणे. का जे लळेयांचे लळे सरती, मनोरथाचे मनोरे पुरती, जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हाईशी. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. ओवी सांगायचे, नुसतं मान हलवून चालणार नाही. जो जे वांछिल तो ते लाहो, हरिपाठातले पसायदानातली ओवी आहे. जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात, पसायदानातली ओवी आहे. म्हणून ज्याला जी जी काही इच्छा असेल ती सगळी इच्छा पूर्ण होईल. ज्याला कर्म कसं करा, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. दृष्टादृष्ट विजय होवावे जी. तुम्हाला दृष्टही फळ मिळेल, अदृष्टही फळ मिळेल. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय होवावेची असं म्हटलेलं आहे. होवावेजी पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती. 5 दिवस लवकर आहे. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती. वा सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे. हे काय आहे? वाचाच केली कल्पलता विवेकाची. ही कल्पलता आहे, परंतु कशाची कल्पलता आहे? विवेकाची कल्पलता आहे. सामान्य गोष्टी मिळाल्या आणि विवेक मिळाला नाही तर मनुष्याचं जीवन पूर्ण होणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आमच्या श्रीगुरूंनी आमच्यावर कृपा केली, त्याच्यामुळे आमची वाणी जी आहे ती कल्पलता झाली. पण ती कल्पलता कशाची झाली? विवेकाची कल्पलता. तैसा वागविलास विस्तारू, गीतार्थेशी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी विवेक सांगितलेला आहे. विवेकाची कल्पलता ज्ञानेश्वरी आहे. आता ज्ञानेश्वरीत विवेक कुठे कुठे आलेला आहे? ज्ञानेश्वरीमध्ये विवेक कसा जास्त सांगितलेला आहे? मजहृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. फिटो विवेकाची वाणी, हो का काना मना जिनी, देखो आवडे ते खाणी ब्रह्मविद्येची. म्हणजे विवेकाची जगामध्ये वाणी आहे. वाणी म्हणजे काय? वानवा, कमतरता. बाकी सगळं आहे पण माणसाकडं काय नाही? विवेक नाही. आणि बाकी सगळं असेल आणि जर विवेक नसेल तर जीवन सुखी होऊ शकत नाही. म्हणून विवेक महत्त्वाचा आहे. ज्ञानोबारायांनी त्या विवेकाचं खूप वर्णन केलेलं आहे. उदय जाती सुये पाणी, देह जीवाची ये मेळणी,
जो उदय जात सुये पाणी तो विवेकांत करणी जागविजे. विवेक जर मनुष्याच्या जीवनात नसेल तर तो कधी सुखी होऊ शकत नाही. विचार पाहिजे, विवेक पाहिजे. नित्य काय, अनित्य काय, खरं काय, खोटं काय, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मनुष्याचं जीवन सुखी होऊ शकत नाही. म्हणून तो विवेक देण्याकरता आधीची विवेकाची गोटी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिसतू असे. म्हणून विवेक फार महत्त्वाचा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, आमच्या श्रीगुरूंनी त्यांच्या सामर्थ्याच्याद्वारे आमच्या वाणीला विवेकाची कल्पलता केलं. म्हणून ज्ञानोबाराय श्रीगुरूंचं वर्णन करतात अशा पद्धतीने. आणि त्या विवेकामुळे काय झालं, त्याचा परिणाम काय झाला तो पुढच्या ओवीत सांगितला आहे. बघा पुढची ओवी, 21 क्रमांकाची ओवी ज्ञानेश्वरीत बघा, माझ्याकडे नका बघू. होती देह बुद्धी एकसरी ते आनंद भांडारा केली ओवरी मन गीतार्थ सागरी जळशयन झाले. विवेकाने महत्त्वाचं काम कोणतं होतं? विवेकाने काय जीवनामध्ये घडलं? काय घडलं जीवनामध्ये विवेकाने? होती देह बुद्धी एकसरी. आतापर्यंत एकसारखी देहबुद्धी होती. कोणत्या देहात एकसारखी देहबुद्धी होती? अनेक देह झाले, त्या सगळ्या देहामध्ये देहबुद्धी होती, एकसरी देहबुद्धी होती. पण श्रीगुरूंनी विवेकाच्या वाणीला कल्पलता केलं. विवेकाची कल्पलता आमची वाणी झाली, त्यामुळे सगळ्या लोकांना विवेक मिळाला. आणि त्याचा परिणाम काय झाला? लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. काय पुढे काय? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी टकची ठेले. होती देह बुद्धी एकसरी ते आनंद भांडारा केली ओवरी. ओवरी म्हणजे काय हो? खोली. आमची देहबुद्धी जी होती ती आमच्या श्रीगुरूंनी आमच्या वाणीला बस 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 इकडे येऊ नका, मागे बसा मागे बसा. होती देहबुद्धी एकसरी. उशिरा येणाऱ्यांनी एक लक्षात ठेवा नियम, पुढं यायचं नाही. आपल्यामुळे कथेत प्रवचनात विक्षेप होईल असं वागायचं नाही. होती देहबुद्धी एकसरी ते आनंद भांडारा केली ओवरी. या आनंदाच्या भांडाराची खोली केली. आणि मग काय झालं? मन गीतार्थ सागरी जळशयन झाले. आमचं मन जे आहे ते गीतार्थ सागरामध्ये झोपलं. म्हणजे गीतार्थ रूपी सागरामध्ये महाविष्णू आमचं मन झालं. श्रीगुरूंचं सामर्थ्य सांगणं चालू आहे. काय काय आमच्या श्रीगुरूंनी केलं. ज्ञानोबाराय हे स्वतःच्या बाबतीत सांगतात का तुमच्या आमच्या बाबतीत सांगतात? श्रीगुरूंनी केलं सांगतात, बरोबर आहे. पण ज्ञानोबारायांना केलं आहे का तुम्हाला आम्हाला केलं आहे? ज्ञानोबारायांना केलं आहे. ज्ञानोबारायांची देहबुद्धी होती का? होती देहबुद्धी एकसरी. ज्ञानोबाराय म्हणतात देहबुद्धी होती म्हणे. ज्ञानोबारायांना देहबुद्धी होती? आपली भूमिका घेतलेली आहे. किंबहुना ज्ञानोबाराय आपल्या वाणीला जे कल्पलता झाली, ह्या वाणीच्या कल्पलतेमुळे काय काय झालं सांगतात. मागच्या ओवीचा आणि या ओवीचा संबंध आहे. म्हणून आता जर वाणीला कल्पलता कोणाच्या प्राप्त झाली? ज्ञानोबारायांच्या. आणि देहबुद्धी कोणाची गेली त्याच्यामुळे? आपली सगळ्यांची गेली. आपल्या सगळ्यांना होती देहबुद्धी एकसरी. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एकसारखी देहबुद्धी आहे. देहचे आपण पे मानती विषयाते भोग्य म्हणती
या परते न स्मरती अनेक काही. जेवढं जीवनात दुःख आलेलं हे कशामुळं आलं आहे? देहबुद्धीमुळं आलं आहे. जे प्राण्या कामी भरू देहाची वरी आदरू, मनोनी पडला विसरू आत्मबोधाचा. आत्म्याचा विसर पडला का आत्मबोधाचा विसर पडला? आत्मबोधाचा. बरं का, आत्मा नेहमी आहेच, पण त्या असलेला जो आत्मस्वरूप आहे त्याचा बोध नाही, त्याचं ज्ञान नाही. आणि मग काय झालं? अज्ञान एक रूढे तेने कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरोनी कीजे पुढे देहोहम ऐसे. मी देह आहे अशी बुद्धी तयार झाली. आणि मग देह आहे बुद्धी तयार झाल्यानंतर काय झालं? त्या मी देह आहे असं म्हटलं की देहाच्या संबंधाने सगळी सुखदुःख आपल्याला प्राप्त झाली. या देहाते म्हणे मी पुत्रदाराधन माझे, परी काळाचे हे खाजे ऐसे नेनतू गेला. किंवा हा जनकू हे माता, हा मी गौरहीन पुरता, पुत्र वित्त कांता माझे हे ना. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. म्हणून साधू संतांनी देवाला प्रार्थना केली, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बर्वे केशी राजा कळू आले. तुकाराम महाराज म्हणतात देवाला, देवा मला या देहाचा विसर पाड. कशाकरता देहाचा विसर पाड? अहो लोक तर देहाचा विसर पाडण्याकरता प्रयत्न करतात का आठवण्याकरता प्रयत्न करतात? एखादा मनुष्य जर आजारी पडला असेल आणि तो जर त्या ठिकाणी बेशुद्ध झाला, लोक वाट कशाची बघतात? लवकर देहावर आला पाहिजे. आणि तुकाराम महाराज तर देवाला म्हणतात, देवा एक काम कर, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी माझा. बरं, देवाला म्हणण्याची गरज काय? आपण स्वतः देहाला विसरायचं. म्हणजे देहाला विसरणं, संसारातल्या गोष्टी विसरणं जेवढं पाहिजे तेवढं सोपं नाही आहे. आपण उदाहरण नेहमी सांगत असतो. एकनाथ महाराजांच्याकडे एक मनुष्य गेला आणि एकनाथ महाराजांना म्हटला की मला देवाचं दर्शन घ्यायचं आहे. हो, रविवारच्या दिवशी येतात लोक आणि म्हणतात आज आम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं आहे, आजच सुट्टी आहे, आजच्या आज झालं पाहिजे. नाथ महाराज, देव काय एवढा सोपा आहे का हो? जन्मच्या जन्म बहुनाम जन्मनाम अंते म्हटलं. नाथ महाराजांनी ओळखलं गिराईक जरा अवघड आहे, त्याला म्हटले आज नाही पण तू उद्या ये, तुला देवाचं दर्शन करून देतो. पण उद्या येताना कुठली तरी एखादी गोष्ट तू लक्षात ठेवून ये. दुसऱ्या दिवशी तो मनुष्य आला एकनाथ महाराजांच्याकडे. नाथ महाराजांना म्हटलं तुम्ही बोलवलं होतं देवाचं दर्शन करायचं आहे. म्हटले करायचं आहे ना, ठीक आहे आज होणार आहे. नाथ महाराजांनी ग्लासभर घरातून दूध आणलं. म्हटले हे दूध प्यायचं, देवाचं दर्शन लगेच होणार आहे. तो म्हटलं एवढं सोपं आहे का? फक्त दूध प्यायचं? अरे वा, चांगली गोष्ट आहे, द्या. दूध प्यायला घेतलं. नाथ महाराजांनी सांगितलं पण मी तुला येताना सांगितलं होतं एक गोष्ट लक्षात ठेवून ये. तू काय लक्षात ठेवून आला? मला काय नाही, येताना एक मेलेलं कुत्रं पडलेलं होतं ते पाहिलं, क्षणभर पाहिलं आणि मग मी तुमच्याकडे आलो. म्हटले एक काम कर, आता हे दूध पित असताना फक्त कुत्रं लक्षात आलं नाही पाहिजे. तो म्हटलं काय अवघड आहे हो, एक क्षणभर येताना कुत्रं पाहिलं, त्या कुत्र्याला विसरायचं आणि देवाचं दर्शन करायचं, दूध प्यायचं. दुधाचा ग्लास घेतला आणि तोंडाला लावला, तेवढ्याबरोबर कुत्र्याचं तोंड डोळ्यासमोर आलं. तो म्हटला हे कुत्रं तोंडासमोर कसं काय आलं? परत खाली ठेवला. म्हटलं या कुत्र्याला विसरून दूध प्यायला सांगितलं आहे नाथ महाराजांनी. परत दूध घेतलं, परत तोंडाला लावणार, कुत्र्याचं शेपूट समोर आलं. नंतर कुत्र्याचे पाय यायला लागले. अर्धा तास झाला, 1 तास झाला, पण कुत्रं काय विसरेना. नाथ महाराज म्हटले क्षणभर पाहिलेलं कुत्रं, त्याला विसरायला तुला एवढा वेळ लागतोय, तर जन्मभर केलेला संसार एवढ्या लवकर कसा काय विसरेल? आणि संसार जर विसरला नाही तर देव कसा काय भेटेल? म्हणून देवालाच त्या ठिकाणी महाराज म्हणतात देवा आता ऐसा करी उपकार. बाबा तूच आमच्यावर उपकार कर.
देहाचा विसर पाडी मज. होती देहबुद्धी एकसरी. ही देहबुद्धी जी आहे ती दुःखाला कारणीभूत आहे. आणि म्हणून साधू संतांनी कृपा केली, त्या ठिकाणी उपदेश केला, ज्ञान दिलं संतांनी आम्हाला. महावाक्याचे नि नावे गुरुकृपेचे नि थावे. माथा हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. गुरूंनी सांगितलं, बाबा तू काय देह नाहीस. नत्वम देहो नेंद्रियानी न मनो न धी विनाशित्वात विकारित्वात दृश्यत्वाच घटो यथा. तू म्हणजे हा देह नाहीस. अमरहा अमरहा खरे की पहा खोटे हे. न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. हे संतांनी सांगितलं. संतांनी कृपा केली. नुसतं सांगून जमत नाही. सांगितलं, आपण ऐकलं, पण जरी ऐकलं सांगितलं तरीसुद्धा देहबुद्धी लवकर जात नाही, तशी दृढ बसलेली आहे. आणि ही देहबुद्धी सगळ्या दुःखाची जनक आहे. पण संतांनी आमच्या जीवनामध्ये होती देहबुद्धी एकसरी ओलांडुनी. हो, संतांनी आमची देहबुद्धी घालवली अशी वळवी पाहिजे. संतांनी देहबुद्धीचा नाश केला आणि ती देहबुद्धी आमची गेली. लाभे आपलीचे मुक्ता. संतांनी देहबुद्धी घालवली. देहबुद्धीपाशी सगळं दुःख आहे. देह जळी होई जे मासोळी जेवी. एरवी तरी सहजे सुख दुःख तरीच सेविजे. सुख दुःख भोगायला लागत होती, पण संतांनी विचार दिला, संतांनी ज्ञान दिलं आणि आता देहबुद्धी गेली. काय झालं देहबुद्धी गेल्यानंतर? पुढे बोलतात, ते आनंद भांडारा केली ओवरी. जी देहबुद्धी होती ती देहबुद्धीच आता आनंदरूपी भांडाराची ओवरी म्हणजे खोली केली. आनंदाचं भांडार आम्हाला उघडून दिलं. त्या देहबुद्धीच्या जागेवर संतांनी सांगितलं, तू देह नाहीस तर तू कोण आहेस? सच्चिदानंद रूप आहेस, परमात्मा रूप आहेस. आणि त्या परमात्मारूपी बोधावर आम्हाला संतांनी आणलं. परमात्मा हा आनंद स्वरूप आहे. जगामध्ये आनंद वेगवेगळ्या प्रकारचे सांगितलेले आहेत, परंतु सगळ्या आनंदाचा स्रोत जर काय असेल तर परमात्मा आहे. आनंद आद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे. ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. परमात्मा हाच आनंद स्वरूप आहे. आणि तो आनंदरूप परमात्मा तदाकार आमची वृत्ती केली, तदाकार आमची बुद्धी केली. आणि म्हणून आनंदाचं भांडार संतांनी आम्हाला उघडून दिलं. तसं पाहायला गेलं तर आनंदाचं भांडार आपल्या जवळच आहे. आपण नेहमी सांगत असतो, सद्गुरू जोग महाराज त्या ठिकाणी नेहमी अशा आनंदामध्ये डोलायचे. आनंदाचे डोही आनंद तरंग तुकाराम महाराज म्हणतात. आनंदेची अंग आनंदाचे. आनंद हे जीवाचं स्वरूप आहे. म्हणून तर झोपल्यानंतर सुद्धा जीवाला काय प्राप्त होतो? आनंद प्राप्त होतो. म्हणून तर प्रवचनात सुद्धा लोक इथं येऊन काय करतात? झोप घेतात. झोपेमध्ये कुठलाही विषय नसताना आनंद आहे, फक्त तो आवृत्त आनंद आहे बरं का. म्हणून न येता स्वप्न जागारा असा आनंद जो आहे, प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा केवी आटे डिंडिमा संसारिक आहे. म्हणून आनंद हे जीवाचं स्वरूप आहे. आणि त्या आनंदाची प्राप्ती संत आपल्याला करून देतात. ज्ञानोबाराय म्हणतात, केली आनंद ते आनंद भांडारा केली ओवरी. म्हणजे बुद्धी जी आहे ती आनंदरूपी भांडाराची खोली करून टाकलं. म्हणजे बुद्धीच बोध स्वरूप झाली, बुद्धीच परमात्मा स्वरूप झाली, तदाकार झाली.
आणि मग आनंदाला आता कुठे दुसरीकडे जावं लागत नाही. ज्ञानोबाराय एकनाथ महाराज म्हणतात, देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोगताती. अनेक प्रकारचे आनंद सांगितले शास्त्रामध्ये. तैत्तरीय उपनिषदामध्ये पहिल्यांदा मानुष्य आनंद सांगितला आहे, नंतर गंधर्वाचा आनंद सांगितला आहे, नंतर त्यापुढे देवांचा आनंद सांगितला आहे, ब्रह्मदेवाचा आनंद, अनेक देवांचे आनंद, हे सगळे आनंद सांगत सांगितला. हे सगळे आनंद ज्याला परमात्माचं प्राप्त झाला, ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, किंवा ज्याच्या मनातले सगळे विषय निघून गेले, त्याला तो प्राप्त होतो. म्हणून अशी केली आनंद भांडारा ओवरी असं म्हटलं आहे. ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे. किंवा आणखीन एक ओवी, अर्जुना अनंत सुखाच्या डोही, एक सरा तळूची घेतला जिही, मग स्थिरा होनी तेही तेची झाले. आनंदाकार झाले. आनंदाला आता त्यांना दुसरीकडे कुठे जावं लागत नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी काय शब्द वापरला, केली आनंद भांडारा ओवरी. आनंदाची खोली आमची बुद्धी झाली, बुद्धीमध्ये आनंदच भरला. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. म्हणून केली आनंद भांडारा ओवरी. आता पुढे काय झालं, घे पिजे आनंदे सुखची भोगे जे. म्हणून केली आनंद भांडारा ओवरी. आतापर्यंत आनंद नव्हता, परंतु आनंद संतांच्या कृपेने प्राप्त होतो. संतांनी कृपा केल्यानंतर आनंद प्राप्त होतो. नाथ महाराजांचं चरित्र आपण मागे सांगून आलो आहे. नाथ महाराजांना जनार्दन स्वामी महाराजांनी शूलभंजन पर्वतावर नेलं. तिथे नाथ महाराजांच्यावर जनार्दन स्वामींनी कृपा केली. मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवल्याबरोबर नाथ महाराजांना सगळं जगत परमात्मा स्वरूप दिसायला लागलं. एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभत असे. म्हणून ते आनंद भांडारा केली ओवरी. पुढे म्हणतात, मन काय लिहिलं आहे, गीतार्थ सागरी जळशयन झाले. मनाने काय केलं, बुद्धीचं सांगितलं पण मनाचं नाही सांगितलं. बुद्धी झाली परमात्मा स्वरूप, आनंद भांडाराची ओवरी झाली, आणि मन कुठं गेलं तर ज्ञानोबाराय म्हणतात, गीतार्थ सागरी जळशयन झाले. उपमा दिली ज्ञानोबारायांनी. तसं पाहायला गेलं तर सागरामध्ये शयन कोण करतं, परमात्मा करतात. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम, विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम, लक्ष्मीकांतम कमलनयनम योगिभिर्ध्यानगम्यम, वंदे विष्णुं भवभयहरम सर्वलोकैकनाथम. भगवान परमात्मा क्षीरसागरामध्ये शयन करतात. त्याप्रमाणे आमचं जे मन आहे, या मनाने शयन केलेलं आहे. कुठे शयन केलेलं आहे, गीतार्थरूपी सागरात. गीतेचा अर्थ हाच कोणी सागर, आणि त्या सागरात आमच्या मनाने काय केलं आहे, शयन केलेलं आहे. गीतेला किंवा गीतेच्या अर्थाला सागराची उपमा ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली आहे. कारण सागर जसा व्यापक आहे, त्याप्रमाणे गीतेचा अर्थसुद्धा काय आहे, व्यापक आहे. गीतेला समुद्राची उपमा अनेक ठिकाणी ज्ञानोबारायांनी दिलेली आहे. हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा घोरू, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. वेदार्थ सागरू म्हटलंय. आपल्याला गीतेला सागराची उपमा दिली. गीता ही वेदाचंच रूप आहे, पण गीतेला सुद्धा हे गीता सार तरंग, श्लोकांचं वर्णन करताना असं म्हटलंय की हे गीता सार तरंग, समुद्राचे तरंग म्हणजे हे गीतेचे श्लोक आहेत.
जसा समुद्र व्यापक असतो त्याप्रमाणे हे गीता जी आहे ती व्यापक आहे.